मराठी साहित्यात लघुनिबंध, प्रवास वर्णने, लेखन कला आणि सामाजिक जाण असलेले लेखक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अनंत काणेकरांचे योगदान बहुआयामी आहे. साधी पण परिणामकारक भाषा, दैनंदिन जीवनातील अनुभवांचे सूक्ष्म निरीक्षण आणि मानवी वर्तनाचे नाजूक पैलू उलगडून दाखवण्याची त्यांची शैली मराठी वाचकांच्या मनात आजही ताजी आहे आणि ती तशीच टवटवीत राहावी. आणि म्हणूनच ही माहिती घेऊन मी शर्वरी आपल्या समोर सादर करते कलाकार दिनविशेष भाग 337 पावर्ड बाय goprag.com. मित्रांनो, अनंत आत्माराम काणेकर यांचा जन्म 2 डिसेंबर 1905 रोजी मुंबई येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून BA व LLB केले. शिक्षणात ते तल्लख होते आणि भाषेवर त्यांची पकड अत्यंत मजबूत होती. त्याचा फायदा त्यांना आयुष्यभर झाला. अनंत काणेकर यांचे जीवन फक्त लेखक म्हणून नव्हे तर एक आदर्श शिक्षक आणि प्रशासक म्हणूनही उल्लेखनीय आहे. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी काही काळ मुंबईमधील खालसा कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. पुढे त्यांची शैक्षणिक वाटचाल अधिक उंचीवर गेली आणि ते सिद्धार्थ कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून नियुक्त झाले. सिद्धार्थ कॉलेज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत चालवले जाते. त्यांचे साहित्य विविध प्रकारांमध्ये फुलले गेले आहे, जसे की लघुनिबंध. जीवनातील छोट्या आणि सहज दुर्लक्षिल्या जाणाऱ्या क्षणांना त्यांनी साधेपणाने पण प्रभावी शैलीत व्यक्त केले. प्रवास वर्णने, निळे डोंगर, तांबडी वाती, आकाश आमचं माती आमची अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. कथा व कविता, चांदरात सारखा कविता संग्रह आणि काही कथा संग्रह त्यांची साहित्याची आणखी बाजू दाखवतात. त्यांच्या लेखनात आढळणारी ऊब, मानवी संवेदना, साधेपणा आणि कलात्मकता यांमुळे ते वाचकांच्या अतिशय जवळचे वाटतात. भाषा प्रामाणिक आणि स्वच्छ, निरीक्षण कौशल्य तीक्ष्ण, सामान्य माणसाचे भावविश्व उलगडून दाखवणारा कोमल स्पर्श, विनोदात उपरोध पण कटुता नाही, अनुभव कथनात निसर्ग आणि माणूस यांचा सुंदर मिलाप. याशिवाय काणेकरांचा लेखन प्रकार मानवी मूल्यांसाठी बांधील होता. बदलत्या समाज रचनेवर ते वास्तववादी दृष्टिकोनातून भाष्य करीत. त्यांचा विद्यार्थीप्रिय स्वभाव, स्वच्छ चारित्र्य आणि संवेदनशील दृष्टिकोन यामुळे ते लेखनातही आदर्श प्रस्तुत करतात. अनंत काणेकर हे मराठी साहित्य जगतातील बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या लघुनिबंधांनी मराठी गद्याला नवीन दिशा दिली आणि प्रवास वर्णनांना मानवी भावनांचा नवा पैलू दिला. त्यांचे लिखाण आणि शैक्षणिक कार्य दोन्ही आजही प्रेरणादायी आहे. माणुसकी, साधेपणा आणि विचारशीलतेचे उत्तम उदाहरण म्हणून. कशी वाटली ही विशेष माहिती ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय goprag.com.